स्वामी समर्थ सर्वांना। मी राधिका पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तर तुम्हाला कळत असेल की आज मी तुम्हाला काळ्या मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे। गावाकडच्या पद्धतीने वर्षभर टिकणारे हा मसाला आहे। तर चला साहित्य पाहून घेऊया। वाळलेला कांदा, लसूण, तमालपत्र, मिरे, चक्रीफूल, दगडफूल, शहाजिरं, जिरे, जावेत्री, मोठी विलायची, लवंग, दालचिनी, धने, वाळलेलं खिसलेलं खोबर आणि ह्याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। तर आपल्याला सर्व हे खडे मसाले जे आहेत असे एक एक करून एकदम खमंग असं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। प्रत्येक मसाला आपल्याला तेल टाकून लाल होईपर्यंत खमंग असं भाजायचं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने। आणि हा मसाला वर्षभर टिकतो। वर्षभर ह्या मसाल्याला काही सुद्धा होत नाही आणि चवीला सुद्धा तेवढाच छान लागतो। आणि तुम्ही हा मसाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यांमध्ये तुम्ही वापरू शकता। आणि ह्या मसाल्याची चव जी आहे ती तुम्हाला बाजारात कुठे भेटणार नाही। आणि जे काही मसाला आहे ते मी तुम्हाला 2 किलोच्या प्रमाणामध्ये आहे दाखवत आहे। तुम्हाला जर बनवायचा असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। तुमच्या मिरच्या जेवढ्या असतील त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने सर्व मसाले असे लाल होईपर्यंत खमंग भाजून घ्या। आणि सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर आपल्याला सर्व मसाले थंड करून एका कॅरीबॅगमध्ये घ्यायचा आहे। कारण आपल्याला हा जो मसाला आहे तो बाहेर गिरणीवर काढून आणायचा असतो। तर ह्यामधलं फक्त आपल्याला खोबरं आणि कांदा जे आहे ते घरामध्ये मिक्सरवर बारीक दळून मग एका डब्यामध्ये घेऊन जायचं आहे। आणि बाकी तसंच घेऊन गेलं तरी चालेल। आणि चुलीवर करण्याचं कारण म्हणजे हेच आहे की मिरच्या पण भाजायचं असतात आणि ते जर घरात भाजलं आपण तर त्याचा खाट खूप येतो। त्याच्यामुळे चुलीवर भाजलं की खमंग पण होतं आणि त्यात आपल्या घरामध्ये खाट वगैरे पण येत नाही। तर मी तुम्हाला सांगितले होते आत्ताच की खोबरं आणि कांदा मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। तर ते अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। आणि आता हे सर्व काही आपल्याला गिरणीवर काढून आणायचं आहे। काढून आणल्यानंतर आपल्याला चिनी मातीच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे। कारण ते वर्षभर टिकणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता त्याचा कलर टेक्स्चर किती खूप छान दिसत आहे। चला तर पुन्हा भेटू नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।